तर राम राम मंडळी सगळ्यांना जय सेवालाल. तर पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आणि बऱ्याच दिवसांना आज व्हिडिओ अपलोड करत आहोत आणि बऱ्याच दिवस झाली व्हिडिओ नाही अपलोड केला आणि थोडं कामामुळे राहिला. चला म्हणलं आता चालू करूया, आहे की नाही. आणि पाऊस चालू त्याच्यामुळे काय व्हिडिओ बोलवलं नाही. म्हणून अशी इच्छा होती, पण काय थोडी तब्येत बरोबर नाही राहिलं. तर आता आजचा व्हिडिओ बनवण्याचा विशेष जे हेतू आहे ते आहे आपला सोयाबीनवर जे हुमण अळी जे आहे त्याचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. तुम्हाला दाखवतो. शेतामध्ये सोयाबीनमध्ये याचा बरंच वाढलेला आहे. तर त्यासाठी मी आणलेलं आहे त्याचा एक उपाय. बघू त्याच्यानं होते की नाही माहीत नाही, पण जर झालं तर ते चांगलं, आहे की नाही. तर चला दाखवतो सोयाबीन आता त्याची हालत काय आहे. तर मंडळी हे आपलं सोयाबीन आहे आणि याची हालत बघू शकता तुम्ही. आता एवढा पट्टाच पडलेला आहे. हे बा हुमण अळीची अशी दहशत झाली ना, सगळी याची पुढं नाही का जे असते ना, हे बघा हे सगळे खाऊन घेतले. जे खालचे जे हे असते जड असते ते सगळे या हुमण अळी खाल्लेले आहे मंडळी. आता हुमण अळीनं प्रमाण जास्त झालेलं आहे रानामध्ये. हे बघा हे असते हुमण अळी, हे बघू शकता. हे अशा प्रकारचे हुमण अळी असतात जे आपल्या सोयाबीनच्या खालच्या बुडाला याचे जे फांदे असतात ना मंडळी, ते सगळे खाऊन घेतात. हे बघू शकता तुम्ही, सगळे फांदे खाल्लेले आहे हुमण अळीने. आणि याचं प्रमाण एवढा वाढलेला आहे तर माझ्यात नाही, बऱ्याच शेतकऱ्याच्या शेतात आहे. ह्याचा 70 ते 80% शेतकऱ्याच्या शेतात आहे असं प्रमाण. तर काय करावं का समजून झालं. मला वाटलं पहिले माझं म्हणलं हे उसर जरा त्यामुळे झालं असेल, तर मी बाकीच्या याचं प्लॉट पाहिलं तर ते बी तसं सेम आहे कंडिशन यावर्षी. काय समजून झालं काय करावं बा यावर्षी. म्हणून आता आवरेज चांगलं येईल, सोयाबीन चांगलं आलं तर पण हे असं आलं काय करणार. पहा ना तुम्हाला पहा काहीच नाही. हे पहा एवढा पट्टा सगळा गेलेला आहे. हे पलीकडं आहे आणि पलीकडच्या ढिल्यात बी आहे. आता हे बघा हे सोयाबीन किती चांगलं आहे, पण हे आता वाढत चाललं. आता मग याला लागतं, मग त्याला लागतो, मग त्याला लागतो, मग त्याला, मग असं पूर्ण पट्टा जातो आपला. त्याच्यामुळे काय सोयाबीन आहे ना सांगा बरं. हे असं झालं तर मंडळी आपलं काय शेतकऱ्याचं काय होणार. पहिलं तर मालाला भाव नाही, आता वरून हे शेतकरी काय करणार, किती खर्च करणार आहे की नाही. मला काय समजून झालं काय नाही. हे असं होईल तर मंडळी आपलं सगळं जेवढं आपण लावलं सगळं मेहनत वाईट जाईल. वाईट जायचं दिसायला न पहा ना किती गेलं सोयाबीन. हुमण अळीची एवढी दहशत झाली की सांगून नका. शेतकरी काय करणार आहे. पैसा कुठला. पहिले या मालाला भाव नाही, आता भाव नाही तरी आपण टाकतो, जाऊ दे भाव येईल, यावर्षी भाव येईल, काय होईल, आहे की नाही. पण हे असं अजून व्हायला ना वांदा गाडी व्हायला. पण त्याच्यासाठी मी कृषी केंद्रावर गेलो, त्यांना दाखवले मी. ते म्हणे एक बॅग आहे म्हणे 500 रुपयाची, ते घ्या, जिथं जास्त वाटते तुम्ही तिथे टाका. आणि मी त्याच्यासंग मिक्स केलं दाणदार. ते म्हणजे दाणदार कोणतेही असलो 20 जेव्हा किंवा दाणदार घ्या म्हणे, त्यात नाही का मिक्स करा 10-15 किलोमध्ये. ते कोणते तुम्हाला दाखवतो मी. चला ते असं होईल तर काय होईल शेतकऱ्याला, काय पूर्ण काय काहीच पूर्ण नाही म्हणजे आपल्या तर शेतकऱ्यांना काही पूर्ण नाही. याला काय करावं. म्हणजे हे आहे 5 किलोची बॅग. दाखवतो मला बघा 5 किलोचा. हे आहे श्रीराम फील्ड प्रो, ठीक आहे. हे आहे 5 किलोची. तर 5 किलोमध्ये आपल्याला 10-15-20 किलो मिक्स करायचं आहे आणि टाकायचं आहे. तर याचा रिझल्ट आहे म्हणते, बघूया. याचा रिझल्ट असला चांगला तर अजून एक बॅग आणतो लागलं तर. मला एवढा कवर व्हावा बस, आहे की नाही. पहिले मी आणलं, पहिले एकदा टेस्ट करून घ्यावं. जर नाही आणलं ते कसं आहे, आणलं की जास्त वेस्ट घेऊन जाते, म्हणजे वेस्ट होणार नाही, पण याचा रिझल्ट असलं तर पुन्हा आपण आणू शकतो ना, आहे की नाही. पाहूया शेतकऱ्याला किती खर्च केलं, किती खर्च करू द्या,
पण हे माल असं झाला ना, माला मग लई डोक्याला ताण आहे हो. म्हणजे कसं आहे, एक तर मालाला भाव नाही, पैसा पाणीसारखा चालला आपला. काय करणार काय समजून झालं भाऊ. बघूया काय होते काय नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असं सपोर्ट राहू द्या. आणि मी रेग्युलर व्हिडिओ आता अपलोड करेल, पण काही अडचण आली तर होऊ शकत नाही. आता माझी गलती आहे, तुमची काही नाही. तर करेन मी प्रयत्न, आहे काय, जेवढे होईल तेवढे. आणि हे फक्त माहिती पर्पजसाठी आहे, कोणतंही प्रमोशन नाही, काय नाही मंडळी. फक्त आपल्या शेतकरी बांधवासाठी आहे. हे फक्त एक माहिती आहे. जेवढी माहिती होईल तो पण टाकतो. आणि मी काय खूप मोठं ज्ञानी नाही, काही नाही. पण जेवढं आपल्याला होईल बुवा, आपण करायला तर दाखवायला काय हरकत नाही. तर आपल्याला चांगलं राहिलं तर बाकीचे लोक करेल, आहे की नाही. तर मंडळी पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगला. सगळ्यांना राम राम, जय सेवालाल.